जागा आमच्या हक्काच्या, नाही कोणाच्या बापाच्या। महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर मुलुंडमध्ये काँग्रेसकडून अदानी समूह आणि राज्य सरकार विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले। मुलुंड पूर्वेतील टाटा कॉलनी सर्व्हिस रोड येथे मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता राकेश शेट्टी यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी मानवी साखळी तयार करत निषेध नोंदवला। मुंबई आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, अदानी हटाव मुलुंड बचाव तसेच पहली लढाई थी गोरों से, अब लढाई चोरों से अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। नाही कोणाच्या बापाचा, जागा आमच्या हक्काच्या, नाही कोणाच्या बापाचा। काँग्रेस पार्टी जिंदाबाद, काँग्रेस पार्टी जिंदाबाद, काँग्रेस। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी राज्य सरकार आणि अदानी समूहाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। मुलुंड पूर्वेतील खुली जमीन अदानी समूहाला देण्याचा आरोप करत काँग्रेसने राज्य सरकारवर गंभीर टीका केली आहे। मुंबईतील मौल्यवान जमिनी गुजराती उद्योगपतींच्या घशात घालण्याचे काम सुरू असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता राकेश शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधत मुंबईतील जवळपास 1500 एकर जमीन अदानी समूहाला आंदण दिल्याचा आरोप केलाय। तसेच मुलुंडचे भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी निवडणुकीपूर्वी अदानी समूहाला 1 इंचही जमीन देणार नसल्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र आता ते शांत का आहेत असा सवालही त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना उपस्थित केलाय। जे प्रेक्षक आहे, लोक आहे, सगळ्यांना ना महाराष्ट्र दिवसची शुभेच्छा। आणि तुम्हाला माहित आहे हे महाराष्ट्र दिवस घडवून आणण्यासाठी 107 हुतात्म्यांनी आपले जीव घेतलं होतं। आता तुम्ही बघा मुलुंडमध्ये काय चाललंय। मुलुंडमध्ये इथे मिटेगरची जी जमीन आहे, भूमिपुत्र अग्रिकोली लोकांची जमीन आहे, हे किचून आता अदानी साहेबाच्या खिशामध्ये टाकणारा काम देवेंद्र फडणवीसची सरकार करत आहे। इथे डम्पिंग ग्राउंड आहे तो पण त्याला दिलं, ऑक्टाय नाका बंद झाला तो पण जमीन दिलं। आणि सातत्याने तुम्ही बघा मुलुंडचे नागरिक जे आहे या आंदोलन करून त्याचा विरोध करत आहे। इतके आपले लोकल आमदार आहे मिहिर कोटेचा, ते तर मुलुंडला सगळं गुजरातीकरण करायला निघालं आहे। अदानी एक गुजराती बिल्डर आहे, त्याला सांगा अहमदाबादला जाऊन प्रोजेक्ट करायला। मुलुंडमध्ये जनसंख्या 3 लाख लोक आहे आणि आता तुम्ही बघा 3 लाख घरी तो बांधणार आहे। कुठे जाणार की कुठे? फुटपाथ बघा, रोड बघा, स्कूल बघा, हॉस्पिटल बघा, काही सुविधा नाही, काही नाही आहे मुलुंडमध्ये। म्हणून आज महाराष्ट्र दिवस पण आहे, बुद्ध पौर्णिमा पण आहे, लेबर डे पण आहे। आम्ही काँग्रेसचे तमाम कार्यकर्ते इथे एकत्र येऊन ह्युमन चेन केलं। हे संदेश आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारला की आम्ही गप्प बसणार नाही। तुमची सत्ता केंद्रामध्ये आहे, तुमची सत्ता राज्यामध्ये आहे, पण हे मुलुंड आहे आणि हे मुंबई आणि महाराष्ट्र आहे। इथे जे लोकांच्या मनात आहे ते होणार आहे, तुमच्या मनमानी आम्ही चालू देणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।